हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजले संध्याकाळचे 6. आता इथून पुढं रुटीन चालू झालेलं आहे. मुलांचं चालू आहे, इकडं मेकअप करायचं काम, तोंडात पाय धुवायचं काम चालू आहे. शाळेतून आलेत आताच, आजपासून त्यांचे पेपर संपलेत आहे ना यश? तुझं झालं का मेकअप? आणि कालच यशची कटिंग करून आणली, दाखव रे. कोणता कशा? वन साइड. हा ते का एक एक कर नांगरला बिगाभर ठेवला असं आहे का? तर याची कटिंग करून आणली आहे, एक एक कर नांगरला बिगाभर ठेवलं. या पद्धतीची कटिंग आहे. कशी वाटते ती नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि सुट्ट्या लागल्या ना उद्यापासून, तर आजीच्या गावाला जायचं की नाही? कधी? परवा. पप्पा जेव्हा निघालतील तेव्हा जायचंय. आणि मिस्टर पण आलेत ऑफिस मधून आणि त्यांनी आणले आहेत आज कैऱ्या. मस्त कैऱ्या घेऊन आले. कुठून आणल्या हो कैऱ्या? भेटलेलं आहे त्या मित्राच्या घरून वानोळा भेटलेला आहे. वानोळा भेटलाय का? इकडे मस्त कैऱ्या आणलंय. आणि याचं काय बनवायचं? लोणचं का मुरांबा? आता लोणचं बनवायचं आता मस्त पैकी. लोणचं बनवायचं. मुरांबा म्हणजे काय? तुला मुरांबा माहित नाही का? म्हणजे गुळ टाकून. गुळ आंबा माहितीये का? गुळ आंबा. मुरांबा म्हणतात. गुळ आंबा नाही माहिती? तर आता मागच्या वर्षी खाल्ला नाही तू? बर, तुला गुळ आंबा बनवून देईन. तर आता हे केरं मस्त पैकी आता हे मस्त धुवून घेतलंय. आज कापून उद्या वाळून मग लोणचं करू. त्यामध्ये घेऊ आता. आणि आमच्या गावाला पण खूप मोठं आंब्याचं झाड आहे, पण त्याला अजून काय छोटे छोटे आहे, त्यामुळे आणलं नाहीये गावाकडून. आता जाणार आहे मी गावाला. मुलांना सुट्ट्या लागल्या की आधी मम्मीकडे जाईल, नंतर सासरी जाईल. आता सुट्ट्यांमध्ये मला हेच काम आहे, इकडं जा तिकडं जा, फिरायचंच काम आहे. तर आता बघू, आधी मम्मीकडे जाऊन येईन, नंतर मग सासरी जाईल. सासरी यात्रा पण आहे, चतुर्थीला यात्रा असते ना आपल्या गावाला. तर आता कापून ठेवू म्हणलं, सकाळी वाळू थोडंसं उन्हात आणि नंतर मग लोणचं करू. तर आता झाली कटिंग. कैऱ्यांनी अजून काही साखं पकडलं नाही, मग त्याचं लोणचं टिकतं का नाही काय? हा. आणि कैरी खूप गोड आहे ही. वाव, तोंडाला पाणी आलं दाद्या. होय, खूप गोड आहे. मोबाईल घेतले का आता? चहा. बाकीचं कोणी चहा पित नाही, फक्त मी चहा पिते. ए, माझ्यासाठी बंद कर. लहान मुलांना चालत नसतो. करायचंय पण जाऊ दे, असंच म्हणलं ग. थोडी टाक ना. एक बरणी टाक ना बाई, अजून कमी टाकतील होईल. एक बरणी टाक ना. हा का? एक बरणी टाक, तू पापा की परी आहे म्हणून. मला पण बनवलंय. तर भरपूर दिवस झाले तुम्ही मला विचारत होते की तू स्किनवरती काय यूज करते आणि तुझी स्किन खूप ग्लो करायला लागली आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती क्रीम मी यूज करते. आणि मला 2-3 महिने जरा स्किनचा प्रॉब्लेम पण झाला होता, थोडे थोडे पिंपल्स यायला लागले होते चेहऱ्यावरती. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स माझ्या चेहऱ्यासोबत झाले होते. आणि असे प्रॉब्लेम्स जर आपल्यासोबत झाले तर आपला कॉन्फिडन्स लेवलसुद्धा कमी होतो. आणि त्यासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा वेगवेगळे प्रोडक्ट यूज करत असतो. तर मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज केले आणि माझी स्किन एकदम पहिल्यासारखी नॉर्मल झाली आहे. आणि मला एकाच महिन्यात फरक जाणवला आहे. तसे पिंपल्स आले होते आणि आता पूर्ण चेहरा क्लीन झालेला आहे, एकसुद्धा पिंपल्स नाही आहे. आणि तर मी कोणती क्रीम यूज करत होते, तर मी पिंपल्ससाठी हे क्रीम यूज करत होते आणि हा फेसवॉश यूज करत होते. तर खूप असे पिंपल्स वगैरे झाले होते, स्किन पण डल व्हायला लागली होती आणि ब्लॅक हेअर्स पण झाले होते. तर डोळ्यांखाली डार्क सर्कलसुद्धा झाले होते. तर यावरती मी हे सगळे क्रीम यूज करत होते. तर महिना झाला मी हे क्रीम यूज करते. तर आता संपत पण आलेले आहे. आणि हे प्रोडक्ट मी क्युअर स्किनकडून घेतलेले आहे. आणि ते डॉक्टर असतात, तर आपले स्किन आणि हेअर प्रॉब्लेमसाठी ते आपल्याला सोल्युशनसुद्धा सांगतात. ते आपल्याला रिकमेंड करतात की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती कोणता फेसवॉश यूज करायचा किंवा कोणती क्रीम यूज करायची, तुम्हाला कोणती क्रीम सूट होईल. आणि आपल्या फेसवरती जो प्रॉब्लेम असेल त्यानुसार ते आपल्याला क्रीम देतात आणि फेसवॉश वगैरे देतात. आणि तिथे तुम्ही माझा कुपन कोड सुद्धा यूज करू शकता. तर माझा कुपन कोड आहे सुरेखा 100. आणि हा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला डॉक्टरची फी फ्री आहे तिथे.
तर तुम्ही नक्कीच हा कुपन कोड तिथे यूज करा आणि क्युअर स्किनवरती एकदा विश्वास ठेवून बघा. खूप छान प्रोडक्ट आहे, मी पण यूज केलेले आहे आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही कन्सल्ट करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम सुद्धा सांगू शकता. त्यानुसार तुम्हाला तुमच्या स्किनवरती जो प्रॉब्लेम असेल त्या पद्धतीने तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला स्किन केअर किट दिले जाईल आणि स्किन केअर किटमध्ये फेस वॉश किंवा मग तुम्हाला जी क्रीम सूट होईल ती क्रीम असेल. मेडिसिन वगैरे नसतं, फक्त क्रीम असतात. तर तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर फक्त आता एकच दिवस शाळा बाकी आहे, त्यामुळे शाळेकडून मुलांना बुक भेटले होते. तर ते बुक शाळेमध्ये जमा करायचे, म्हणून मग सगळ्यांचे बुक असे व्यवस्थित बांधून वगैरे द्यायला लागतात, गठ्ठा करून द्यायला लागतो. तर तिघांचे पण बुक द्यायचे आहे. अनुष्काने जमा केले, तनुचे आणि यशचे बाकी आहे आता. तर इकडं चालू आहे स्वयंपाक. तर इकडं आज मस्तपैकी बनवलेलं आहे कोबीची भाजी. इकडं तापतंय दूध. मी गेलो होतो आज अकोले ब्राउन्सला, आमच्या ऑफिस काम होतं मला. तर मस्तपैकी कोबीचं फ्राय झालेली आहे आता. मला खूप आवडतं असं फ्राय कोबी, एकदम छान. थोडी हिरवी मिरची, लाल मिरची टाकलेल्या, लसूण टाकलेलं आहे, शेंगदाणे. वाव, खूप छान फोडणी जिरे मोहरीची. आता मस्त झाकण ठेवायचं. दूध तापलेलं आहे आता. घेतल्या कैऱ्या कापून सुरू कर. आता इथं तिखट बिकट टाकणार त्याच्यामध्ये. काय करणार तू नक्की असं? त्याच्यात लाल तिखट टाकणार, थोडंसं हळद पावडर टाकणार आहे, मीठ टाकणार आहे तिखट आणि थोडं तेल काढून टाकणार, छान चव येते. हळद टाकली, लसूण. आता तेलामध्ये लसूण टाकायचं आहे. लसणात टाकायची मोहरी. डालो मॅम. वाह, टाक. नमक ज़्यादा डालना चाहिए. लाल तिखट टाकलं नाही. टाकायचं लाल तिखट. त्या लाल तिखटला तिखट येते, त्याला कलर नाही, घरचा येते. बस मस्त. आता याच्यामध्ये करायचं लोणच्यामध्ये मस्त तात्पुरतं खाण्यासाठी. अशा पद्धतीने झालेले. आता खायला कैऱ्या तयार. खायची कैरी तयार आहे, एकदम टेस्टी. टाकलंय लोणचं सुकायला. सुकतंय लोणचं. आता उद्या बनवायचंय लोणचं. उद्या बेडेकर मसाला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता वाजलेत सकाळचे 8:15 आणि आवरावरी चालू आहे. थोडंफार आवरले, थोडं बाकी आहे. मिस्टरांना जायचं आहे ऑफिसला, त्यांना झाली ऑफिसला जायची घाई. 8:30 वाजता ऑफिस असतं त्यांचं आणि आता वाजलेत 8:15. आमच्या इथून 10 मिनटं लागतात त्यांच्या ऑफिसला जायला. तर मुलांना जायचे स्कूलमध्ये. आजच्या दिवस शाळा आहे त्यांना आणि यशच्या शाळेमध्ये आज बक्षीस वितरण सभा आहे, तर मला पण जायचं आहे यशसोबत. तर त्याला आधी पाठवून देईन शाळेत आणि नंतर मग मी दुपारी आवरून जाईल. 3-3:30 वाजेपर्यंत आहे. तर त्यांच्या वर्गाचं शेवटच घेणार आहे बक्षीस वितरण, त्यामुळे मग म्हटलं की थोडं उशिरा जावं. 12-12:30 वाजता जाईल मी पण आवरून. आणि ह्या अनुचे पेपर संपले तरी पण तिला शाळा ठेवली आजच्या दिवस. आणि तनुचा एक पेपर बाकी, तिला पेपरला जायचं आहे. तर सगळ्यांची आवरावर करायची आहे. तर 8:15 वाजले आणि एकतर आज उशीर पण झाला थोडा उठायला. घाई गडबड, आपटा धोपट, उशीर झालाय जायला त्यामुळे. आणि इकडं भरती मी माठ. चहा बनवलाय. चहा पिणार आहे का? बरं, बाय बाय. तर इकडे चहा बनवला आहे मी माझ्यासाठी आणि इकडे चणे भिजायला घातले होते रात्री. तर आज चण्याची भाजी बनवणार आहे, सुकी आणि पातळ दोन्ही पण. देवपूजा झालेली आहे आता. मस्त जास्वंदाच्या झाडाला खूप जास्त फुलं येत आहेत. तर आता सकाळची झाडझूड झालेली आहे. हॉल, किचन, बेड सगळं आवरून झालं आहे आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. आता 9 वाजलेत, तर आधी स्वयंपाक बनवून घेते, मग राहिलेलं काम आवरते. चालू आहे स्वयंपाक. आज लास्ट पेपर आहे आणि तनुच्या मम्मीचा महिनाभर झाला फोन आला नाही. का मग मी आला ना फोन मम्मीचा? पेपर म्हणून मम्मी म्हणते डिस्टर्ब करायला.
हा आणि मी पण म्हणलं महिना झाला बाईचा फोन आला नाही, हिच्या मम्मीचा फोन करून बघावं. त्या दिवशी आम्ही फोन करून बघितला तर तिची मम्मी म्हणते पेपर आहे म्हणून मी डिस्टर्ब करीत नाही. गेल्यापासून फोनच नव्हता आला तिच्या मम्मीचा. कधी गेली? एक महिना झाला असं ना तुम्ही मम्मी जाऊन? हा फेब्रुवारीमध्ये आली होती ना, मार्च मध्ये आली. मार्च गेला पूर्ण. एप्रिल मध्ये मी बाईने फोन केला नाही, म्हणती पेपर चालू असतील म्हणून फोन नाही केला. मग तुला राग नाही आला का मम्मीचा फोन नाही केला तर? आला का? आता काय मम्मीला भेटला का आपण दोघी चांगले झाकून गेला. फोन नाही करीत मला लवकर लवकर. बॅलन्स संपवतो मम्मीचा. नाही चला भाजी कळी घ्या, जेवण करून मोठ्या शाळेत जायची तुम्हाला घ्यायची. 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहणार. रेण्या चालू आहे आता घालायचं. कार्यक्रम किती वाजेपर्यंत आहे? 3-4 एवढे काय थांबायचं, घ्यायचं आपलं झालं का यायचं निघून. यायचं नाही निघून आपलं. तर चला आता मुलांचं स्कूलचं आवरून देते. त्यांना 10:30 वाजता यशला जायचं आहे. 11 वाजता अनुष्का त्यांना बस आहे. यशला आज सोडवायला जावं लागेल. तर चला व्हिडिओ येथेच एंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.